नमस्कार मित्रांनो, मी सूरज पाटील, SP फार्मिंग इंजिनियर या आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, महाकुसुम PM महाकुसुम योजना या योजनेसाठी जी सोलर पंप मिळत आहे 3 HP आणि 5 HP, तर यासाठी मित्रांनो आपण एक सिरीज सुरू केली आहे. या सिरीज मध्ये या योजनेसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं ते आपण बघत आहोत. मित्रांनो, याआधी मी 2 व्हिडिओज बनवलेले आहेत. तर पहिल्या व्हिडिओमध्ये मी या ऑनलाईन ऍप्लिकेशन साठी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते सांगितलेलं आहे, ते एक्सप्लेन केलेलं आहे. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर, पेमेंट वगैरे केल्यानंतर प्रत्यक्ष अर्ज कसा ऑनलाईन सादर करायचा ते मी सांगितलेलं आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती भरली होती ती माहिती तुम्ही भरलेली असेल आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन केलेलं असेल, रजिस्ट्रेशन केलेलं असेल. तर आता त्यानंतरचे स्टेप जे आहे ते आपण बघणार आहोत. तर मी हा फॉर्म कंटिन्यू करत आहे. मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की क्रॉप डिटेल म्हणजे पिकांबद्दल माहिती कशी भरायची आहे. तर मी लँग्वेज चेंज केली आहे, मराठी केलेली आहे. तर आपण पॉइंट नंबर 6 पर्यंत आय थिंक बघितलेलं होतं, आवश्यक पंपाची माहिती पर्यंत. आणि या ठिकाणी आपण ती व्यवस्थितरित्या भरलेली आहे. त्यानंतरचा जो पॉइंट आहे मित्रांनो तो आहे बँक डिटेलचा, म्हणजे बँकेबद्दल आपल्याला माहिती भरायची आहे. अकाउंट नंबर वगैरे त्या ठिकाणी द्यायचा आहे. तर ही माहिती मी मित्रांनो आधीच भरलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता अकाउंट नंबर, खातेधारकाचं नाव, त्यानंतर बँक अकाउंट कुठल्या प्रकारचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अकाउंट कुठल्या टाईपचं आहे ते पण सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या बँकेचा IFSC कोड जर तुम्ही एंटर केला तर तिथं ऑटोमॅटिकली तुमच्या बँकेचं नाव येईल, MICR कोड येईल आणि शाखेचं नाव सुद्धा येईल. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव सुद्धा येईल ज्या ठिकाणी तुमची बँक आहे. त्यानंतरचा टप्पा आहे मित्रांनो कागदपत्र अपलोड करा. तर यासाठी तुम्हाला जे कागदपत्र आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, तर त्यामध्ये 7/12. मित्रांनो, तुमच्या 7/12 जर एकापेक्षा जास्त नावं असतील तर तुम्हाला बाकी जे तुमचे हिस्सेदार आहेत त्यांच्याकडून संमतीपत्र घ्यावं लागेल. संमतीपत्र असं की संबंधित व्यक्तीला म्हणजे तुम्हाला तुमचा हिस्सेदार जो आहे, दुसरा भागीदार जो आहे तो संमती देईल की आमच्या क्षेत्रात, सामायिक क्षेत्रात सोलर पंप बसवण्यास काही हरकत नाही. अशा टाईपचं एक तुम्हाला 200 रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांच्याकडून संमतीपत्र घ्यायचं आहे. त्यानंतरचं आवश्यक डॉक्युमेंट आहे मित्रांनो आधार कार्ड. तर तुम्हाला तुमचं एक आधार कार्ड लागेल. दोन्ही साईडने त्याचा फोटो काढून तुम्हाला ते एक डॉक्युमेंट म्हणून तयार ठेवायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट आहे मित्रांनो, एक तर तुम्हाला कॅन्सल चेक लावावा लागेल किंवा मग तुमचं बँक पासबुक जे आहे त्याचा तुम्हाला फोटो लावावा लागेल. त्या बँक पासबुक मध्ये तुमचा अकाउंट नंबर स्पष्ट दिसेल असा एक फोटो तुम्हाला काढायचा आहे आणि तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतरचं डॉक्युमेंट आहे मित्रांनो पासपोर्ट आकाराचा छायाचित्र, म्हणजे तुमचा एक पासपोर्ट फोटो इथे लागेल. त्यानंतर शेत जमीन, विहीर, पाण्याचा सामायिक पंप. मित्रांनो, या ठिकाणी दुसरं पण एक संमतीपत्र लागेल. आधी जे संमतीपत्र होतं ते शेतीमध्ये तुमच्या 7/12 मध्ये जर एकापेक्षा जास्त नावं असतील तर तुमचे जे बाकी जे हिस्सेदार आहेत, बाकी भोगवटदार आहेत, त्यांचं तुम्हाला एक नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागेल, ना हरकत प्रमाणपत्र. आणि तुम्ही जर सामायिक पाण्याचा स्रोत वापरत असाल, जर तुमच्या शेतात किंवा 2 किंवा 3 शेतकरी मिळून जर एक तुम्ही तलाव वापरत असाल, शेत तलाव, किंवा मग एक बोरवेल जे आहे ते तुम्ही पार्टनरशिप मध्ये बनवली असेल, किंवा मग विहीर असेल जी विहीर कॉमन आहे, तर अशा संबंधित अशा वेळेस तुम्हाला बाकीचे जे तुमचे हिस्सेदार आहेत त्यांच्याकडून सुद्धा एक ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागेल. मित्रांनो, मी परत रिपीट करतोय,
सातबाऱ्यात एकापेक्षा जास्त नाव जर असतील तर तेव्हा पण तुम्हाला एक 200 रुपयाच्या स्टॅम्पवर संमतीपत्र लागेल. आणि जर तुमचा पाण्याचा स्रोत हा सामायिक असेल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला. आणि मित्रांनो, तुम्ही जर अनुसूचित जाती जमातीमध्ये जर येत असाल, तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागेल, जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. तर डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे मी एकदम तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. सुधारणेवर क्लिक करायचं. त्यानंतर सुधारणेवर क्लिक केलं की चूज फाईल. मित्रांनो, तुम्ही आधीच हे डॉक्युमेंट सर्व तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवणं गरजेचं आहे. आता मी डॉक्युमेंट सेव्ह केलेले आहेत, त्याप्रमाणे मी येत आहे अपलोड करून दाखवणार आहे. डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि ओपनला क्लिक करायचं आहे. तर ओपनवर क्लिक केल्यावर हे डॉक्युमेंट ते अपलोड होईल. तुम्हाला इथं दिसेल 7/12 PDF म्हणून डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो परत मला अपलोड करावं लागेल. आय थिंक ते रिजेक्ट झालं. हे डॉक्युमेंट मी अपलोड करत आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही 7/12.pdf म्हणून डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे. PDF फॉर्मॅटमध्ये मी डॉक्युमेंट सेव्ह केलेलं आहे. त्यानंतर आधार कार्ड प्रत. तर मित्रांनो, मी या ठिकाणी आधार कार्ड सिलेक्ट करत आहे PDF स्वरूपात. आपले आधार कार्ड वैध नाही, कृपया सर्वेक्षण वेळेत पडताळणी करून घ्या. मला पुन्हा ते अपलोड करावं लागेल मित्रांनो. आधार कार्ड अपलोड झालं आहे माझं. त्यानंतर रद्द धनादेश किंवा बँक पासबुक. तर या ठिकाणी बँक पासबुक मी सिलेक्ट करत आहे. ते सुद्धा मी अपलोड केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट आकाराचा छायाचित्र म्हणजे फोटो लागेल. त्यानंतर मी फोटो सुद्धा अपलोड करत आहे. फोटो अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंटला सिलेक्ट करा आणि ओपनवर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी यांचं जे पाण्याचा स्रोत आहे तो सामायिक नाही, तो वैयक्तिक आहे. त्या कारणानं या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही. आणि एक महत्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी हा स्टार मार्क दिलेला असतो, इथं पण स्टार मार्क आहे. जिथं जिथं स्टार मार्क असतो ते डॉक्युमेंट अपलोड करणं अनिवार्य आहे. अन्यथा तुमचा फॉर्म हा समोर जाणार नाही, तुम्हाला समोरच्या स्टेप्स फॉलो करता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर डॉक्युमेंट आहे आपलं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचे प्रमाणपत्र. ते मी सिलेक्ट करत आहे यांचं कास्ट सर्टिफिकेट आणि ओपनवर क्लिक करत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत मी अपलोड केलेले आहेत. आणि अपलोड केल्यानंतर इथं मला क्लिक करायचं आहे दाखल करा. दाखल करावर मी क्लिक करतो आहे. आपण भरलेली माहिती ही अचूक असल्याची तुम्हाला खात्री आहे का? खात्री असेल तर होय, पुढे चलावर तुम्ही क्लिक करू शकता. जे डॉक्युमेंट्स मी अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट मी आता सबमिट करत आहे. याला थोडा वेळ लागेल. तर माझे डॉक्युमेंट आता अपलोड झालेले आहे आणि स्थिती पूर्ण झालेली आहे. ठीक आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. इथं एक हमीपत्र आहे. त्या हमीपत्रामध्ये जवळपास 11 बाबींचा समावेश आहे. त्या 11 बाबी तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी तुमचा जो शेतीचा गट क्रमांक आहे तो दिसेल. आणि यानंतर हे सगळं वाचून झाल्यानंतर ह्या 11 बाबी वाचल्यानंतर तुम्हाला इथे घोषणापत्र आहे. घोषणापत्रावर तुम्हाला चेकबॉक्स असेल, चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी अर्ज दाखल करा, अर्ज दाखल करावर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही चेकबॉक्स क्लिक केला नसेल तर हा अर्ज समोर सरकणार नाही. तर मित्रांनो, अर्ज दाखल केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचं नवीन पेज दिसेल, ज्या पेजमध्ये तुम्हाला एक असं मेसेज दिसेल. बघा, या ठिकाणी मेसेज आहे अर्ज दाखल करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण दिलेला भ्रमणध्वनी क्रमांकावर म्हणजेच मोबाईल नंबरवर संदेश प्राप्त होईल. सदर संदेश प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराला प्राप्त सौर पंपसाठी कोटेशन प्राप्त होईल. अर्जदाराने कोटेशन तपासून पाहावे.
तर मित्रांनो, तुम्ही तुमचा अर्ज सबमिट केल्यावर, अर्ज दाखल केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक मेसेज प्राप्त होईल. त्याला काही दिवस लागू शकतात, 7 दिवस 8 दिवस किंवा लगेच पण होऊ शकतं जर कोटा अवेलेबल असला तर. आणि तुम्हाला कोटेशन प्राप्त होईल. कोटेशन प्राप्त होईल तुमच्या याच अकाउंटवर, हाच युजर नेम आणि पासवर्ड यूज करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुम्हाला कोटेशन प्राप्त होईल. एक सॅम्पल कोटेशन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, ते वाचण्याचा प्रयत्न मी करतो. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जा या ठिकाणी कोटेशन क्रमांक आहे. या ठिकाणी तुमचा जो युजर नेम आहे किंवा ऍप्लिकेशन नंबर आहे तो असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी लाभार्थी क्रमांक असेल. लाभार्थी क्रमांक या ठिकाणी शो होतो आहे हा. त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी असेल आणि तालुका असेल. त्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारचा पंप निवडला आहे, 3 HP DC किंवा 5 HP DC. त्यानंतर तुमचा लाभार्थी हिस्सा, तुम्हाला भरावं लागणारं अमाऊंट या ठिकाणी दिसेल. आणि हे कोटेशन प्राप्त झाल्यानंतर परत तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये पैसे भरा एक ऑप्शन येईल. तर अशा प्रकारचं ते पेज असेल. तुम्हाला परत तुमचा युजर नेम आणि पासवर्ड यूज करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक दिसेल, तुमचं नाव दिसेल, त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक दिसेल आणि मित्रांनो सध्याच्या तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल. अर्ज दाखल केलेला असला, सबमिट केलेला असला तर अर्ज दाखल केलेला दाखवेल किंवा मग अपूर्ण दाखवेल. आणि या ठिकाणी परत अर्जाची सद्यस्थिती दाखवेल. मित्रांनो, तुमचा अर्ज जर मान्य झाला असेल, मंजूर झाला असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे एक या ठिकाणी ग्रीन कलर मध्ये, हिरव्या कलर मध्ये दिसेल विनंती अर्ज मंजूर असं दिसेल आणि बाजूला कोटेशन दिसेल. हे या ठिकाणी तुम्हाला कोटेशन दिसेल आणि नंतर तुम्हाला ऑप्शन येईल पैसे भरा. मित्रांनो, पैसे भरा ऑप्शन आल्यावर तुम्हाला तुमचा लाभार्थी हिस्सा जो काही असेल तो 7,825 रुपये किंवा मग 11,125 रुपये, ते जे 3 HP आणि 5 HP याप्रमाणे परत कॅटेगरी वाईज वेगवेगळं असू शकते. तर तुम्हाला तेवढं पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता किंवा मग तुम्ही बँकेत सुद्धा चालान करू शकता. या ठिकाणी दोन्ही पण एक ऑप्शन दिलेले आहेत बघा. रकमेचा ऑनलाईन किंवा DD किंवा चलन याद्वारे भरणा करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे 3 टाईपने तुम्ही पेमेंट करू शकता. आणि मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे परत नवीन पेज दिसेल जेव्हा तुम्ही लॉग इन करू तेव्हा. विनंती मंजूर, या ठिकाणी तुमचं कोटेशन दिसेल. पैसे भरा, पैसे भरल्यावर तुम्हाला पैसे भरल्याचं स्टेटस दिसेल. तर पैसे भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जवळपास 3 महिन्याच्या आत तुमचं सोलर पॅनल इन्स्टॉलेशन होईल. या सर्व गोष्टी डिपेंड करतात की डिस्ट्रिक्ट वाईज, कॅटेगरी वाईज अवेलेबल कोटा किती आहे, त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड राहतील. तर मित्रांनो, माझ्याकडे सध्याच्या स्थितीला एवढीच माहिती आहे पेमेंट करण्यापर्यंत. जेव्हा केव्हा नवीन स्टेटस मला कळेल तेव्हा मी त्यावर एक नवीन व्हिडिओ परत बनवेल. तर मित्रांनो, आतापर्यंत या सोलर पंपच्या ऑनलाईन ऍप्लिकेशन साठी आपण 3 पार्ट बनले आहेत. 3 पार्ट मध्ये हा व्हिडिओ पूर्ण डिवाइड केलेला आहे. पहिल्या पार्ट मध्ये आपण रजिस्ट्रेशन, दुसऱ्या पार्ट मध्ये आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन कसा करायचा आणि तिसऱ्या पार्ट मध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन प्लस पेमेंट कसं करायचं ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या संपर्कातील लोकांपर्यंत ह्या योजनेचा लाभ पोहोचवा. आणि या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.